मित्राला पैशाची गरज असल्याने मी त्यांना पैसे देण्यासाठी त्यांच्या घरी गेलो, पण माझा मित्र काही कामाने दुसऱ्या शहरात गेला होता. मित्राची बायको घरात एकटीच होती. तो 2-3 दिवसासाठी बाहेरच जाणार आहे असे समजल्यावर मी तिला पैसे देऊन निघायच्या तयारीत होतो, पण तिने मला थेट मुक्कामाला थांबून रात्रभर. मित्रांनो, ही एक सत्यकथा आहे. माझा एक लहानपणीचा मित्र अमोल आणि त्याची बायको पूजा हे दोघेही एका मोठ्या शहरात नोकरी करत होते. दोघेही एकाच कंपनीमध्ये कामाला असल्यामुळे त्यांची चांगली सोय झाली होती. मलाही सतत त्या कंपनीमध्ये काही ना काही कामासाठी जावं लागत असल्यामुळे माझं त्यांच्या घरी कायम येणं जाणं असायचं. नात्याने जरी तो मित्र असला तरी अमोल आणि माझी मैत्री खूप घट्ट होती. आम्ही सतत एकत्र राहत होतो आणि आमच्यात इतकी आपुलकी होती की लोक आम्हाला सख्खे भाऊ समजत होते. विशाल स्वभावाने अगदी खूप चिडखोर होता. त्याला लगेच राग यायचा आणि तो कोणावरही भडकायचा. पण गंमत म्हणजे जेव्हा त्याला गरज असायची तेव्हा मी नेहमी त्याला मदत करत असे आणि त्यामुळे तो माझ्यावर कधीच राग करत नसे. आमची मैत्रीण समीकरण थोडं वेगळं होतं. पूजा स्वभावाने तशी बरी होती, शांत आणि समजूतदार. प्रत्येक गोष्टीत तिला व्यावहारिक फायदा तोटा बघायची सवय होती. ती जास्त भावूक नव्हती, पण तिच्या मनात सगळ्यांबद्दल आदर होता. अमोल आणि शीतलचं जीवन तसं सुखी दिसत होतं. दोघांमध्ये प्रेम होतं. मला त्यांच्या घरी राहायला खूप आवडायचं, कारण तिथे मला घरच्यांसारखं वाटायचं. त्यांच्यासोबत गप्पा मारण्यात आणि वेळ घालवण्यात मला खूप आनंद मिळायचा. त्यांच्यामुळे त्या एवढ्या मोठ्या शहरात माझं कुणीतरी आपलं आहे याची भावना माझ्या मनात नेहमी असायची. अमोलला पूजासारखी समजूतदार बायको मिळाल्यामुळे त्यांचा संसार सुखाचा चालला होता. दोघांमध्ये प्रेम आणि सामंजस्य होतं, ज्यामुळे त्यांच्या जीवनात आनंद आणि समाधान नांदत होतं. मला त्यांच्या दोघांना एकत्र बघून खूप बरं वाटायचं. दिसायलाही पूजा बरीच मादक होती, पण ती फार सुंदर होती असं नाही, पण 4 चौघात शोभेल अशी नक्कीच होती. तिचे मोठे आणि बोलके डोळे आणि लांब असलेले केस कोणाचंही लक्ष वेधून घेत होते. तिच्यात एक खास प्रकारचं आकर्षण होतं. एकदा अमोलला त्याच्या कंपनीने ट्रेनिंगसाठी दुसऱ्या शहरात पाठवलं, पण पूजाचं माहेर दूर असल्यामुळे तिला कंपनीमधून सुट्टी मिळत नसल्यामुळे तिला एकटंच थांबावं लागलं. मला तिची एकटेपणाची जाणीव होती आणि तिच्याबद्दल मनात काळजी वाटत होती. नेमकं त्याच वेळेत मलाही त्या शहरातही कामासाठी मुक्काम करावा लागला. आता अमोल घरी नाही म्हटल्यावर मला त्याच्या घरी मुक्काम करणं योग्य वाटलं नाही. मला असं वाटलं की तिच्या एकटेपणात तिला आणखी असुरक्षित वाटू शकतं. त्यामुळे मी सरळ एक हॉटेल गाठली आणि तिथे रूम बुक करून TV पाहत बसलो. मनात कुठेतरी पूजाच्या सुरक्षिततेची आणि तिच्या एकटेपणाची काळजी होती. मी हॉटेलवर पोचून थोडा वेळ TV बघत होतो. तेवढ्यात माझा फोन वाजला. तो अमोलचा कॉल दिसत होता. त्याला माझी आठवण आली असावी किंवा पूजाची काही बातमी देण्यासाठी त्याने फोन केला असावा. या विचाराने मी उत्सुकतेने फोन उचलला. त्याच्या आवाजात काय असेल याची मला उत्सुकता गाजली होती. त्याने मला पूजाला 40,000 रुपये पोहोचवण्यास सांगितलं. त्यांच्या त्या अनपेक्षित परफॉर्मन्सने मी थोडा गोंधळलो. त्यावर चुकून माझ्या तोंडून निघून गेलं की मी शहरात आलेलो आहे, उद्या देतो म्हणून. मला खरं तर त्याला सांगायचं नव्हतं की मी शहरात आहे, पण बोलण्याच्या ओघात ते निघून गेलं.
माझं ते बोलणं ऐकून तो थोडा अडचणीने म्हणाला, काय पूजाने मला कसं नाही सांगितलं तू आलेला? त्यांच्या या प्रश्नाने मला ओशावल्यासारखं झालं. मी त्याला समजावत म्हणालो, अरे तिला माहीत नाही आहे मी हॉटेलवर थांबलो आहे. ती एकटीच आहे ना घरी, म्हणून नाही गेलो. मला तिला एकटेपणात असुरक्षित वाटू नये याची काळजी होती. तो थोडा नाराजीच्या सुरात म्हणाला, काय यार, आपलं घर सोडून हॉटेलवर रूम बुक करून राहिलास, बस का? त्याच्या त्या बोलण्यात एक प्रकारची हक्काची नाराजगी होती. मी त्याला समजवण्याचा प्रयत्न करत होतो. अरे बरोबर नाही वाटत तसं. तू असताना वेगळी गोष्ट असते. तो थोडा हसून म्हणाला, आलास मोठा शहाणा. उद्या चुपचाप घरी जा. ठेवतो आता. सकाळी लवकर उठायचं आहे. त्याच्या त्या आदेशवजा विनंतीने मी थोडा विचार करत म्हणालो, ठीक आहे, बघतो उद्या. गुड नाईट. आणि मग फोन ठेवला. दुसऱ्या दिवशी तसं जास्त काही काम नव्हतं. पण आता अमोलने हे नवीन काम माझ्या गळ्यात टाकलं होतं. खरं तर पैसे द्यायचे काही नव्हते, पण एवढ्या लांब 25-30 किलोमीटर जायचं माझ्या जीवावर आलं होतं. मला वेळेचा आणि प्रवासाचा कंटाळा होता. पण पूजाने सांगितलं होतं आणि पूजा एकटी होती, त्यामुळे मला जावं लागणार होतं हे मी जाणत होतो. मनात थोडा नासुकीचा भाव होता, पण कर्तव्य भावनेने मी तयारी करत होतो. दुसऱ्या दिवशी मी पूजाला फोन केला तर तिच्याकडे गाडी नव्हती, त्यामुळे तिला माझ्या हॉटेलच्या रूमवर यायला बराच वेळ लागणार होता. मला उगाच तिला त्रास द्यायचा नव्हता आणि अमोलने पैसे तिच्यापर्यंत पोचवायला सांगितले होते. शेवटी जाऊन यावं असं ठरवलं आणि मी तडक अमोलचा रूम गाठलं. तिने दरवाजा उघडला. तिच्या चेहऱ्यावर थोडी ओशाळलेपणाची भावना दिसत होती. ती म्हणाली, माफ करा हं, माझ्यामुळे तुम्हाला उगाच एवढ्या लांब यावं लागलं. तिच्या त्या प्रेमळ बोलण्याने माझा कंटाळा कुठल्या कुठे पळून गेला. मी घरात शिरत हसून म्हटलं, आज तरी येऊ दे मला. ती मला म्हणाली, बसा, चहा घेता की कॉफी? मी कॉफी म्हणालो. असं म्हणून ती किचनमध्ये जाऊ लागली. मी तिला कुतूहलाने विचारलं, कुठे बाहेर जाणार आहेस का? ती म्हणाली, अहो, ते मागे हफ्त्याने मोबाईल घेतलं होतं, त्याचा शेवटचा हप्ता भरून सोनं आणायचं होतं. पण आता फोन केला तर ते म्हणाले उद्या या. आतून तिच्या बोलण्यात थोडी नाराजी जाणवत होती. मी तिला समजावत आणि हसवत म्हणालो, अच्छा पूजा, स्वयंपाक वगैरे काही करू नको. मी चहा घेऊन लगेच निघेन. मला तिला जास्त वेळ त्रास द्यायचा नव्हता आणि माझं काम झालं की मला परत जायचं होतं. पण तिच्यासोबत बोलताना मला अनोखा आनंद येत होता हे नक्की. माझं निघेन म्हणणं ऐकून ती थोडी निराश झाली आणि किचनमधूनच म्हणाली, म्हणजे तुम्ही आज थांबणार नाही का इथे? ॲक्च्युली मला यायचं होतं गावाकडे. मला वाटलं तुमच्यासोबत जाता येईल. मयूरचं लग्न आहे ना परवा. तिच्या त्या अपेक्षेच्या बोलण्याने मला थोडं गिल्टी वाटलं. मला तिच्या गावाला जाण्याची इच्छेबद्दल आणि मयूरच्या लग्नाबद्दल आठवण झाली. खरं तर मी तिला सोबत घेऊन जाऊ शकलो असतो. तिच्या निराशेचा सूर ऐकून मी तिला आश्वासन देत म्हणालो, अरे हो, मग थांबेन मी आजच्या दिवस. पण जेवण नकोच. उद्या सकाळी येईन मी घ्यायला तुला. माझं सकाळी येईन म्हणणं ऐकून ती कुतूहलाने म्हणाली, सकाळी येईन म्हणजे कुठे राहणार? लॉजवर. सकाळीच अमोल ओरडतेत मला. तिच्या त्या काळजीभऱ्या प्रश्नाने मला आश्चर्य वाटलं. अमोल तिला का ओरडला असेल याचा विचार माझ्या मनात आला. अमोलच्या ओरडण्याबद्दल ऐकून मला थोडी काळजी आणि राग दोन्ही आला. तो तिला का ओरडला असेल हे मला समजत नव्हतं.
मी तिला सहानुभूतीने विचारणार होतो, पण तिने लगेच पुढचं वाक्य बोलून विषय बदलला. तिच्या बोलण्यातून मला जाणवलं की ती एकटी आहे आणि तिला कुणीतरी आधार देणारं हवं आहे. तिला माझ्यासोबत गावाला जायचं होतं आणि तिच्या मनात तिच्या भावांच्या लग्नाची उत्सुकता होती. अमोलने ओरडण्याचं ऐकून मी थोडा विचार करत म्हणालो, बघू, एकतर तुमच्या फ्लॅटला बेडरूम नाही. मला तिच्या एकटेपणात तिला अधिक असुविधा होऊ नये याची काळजी होती. ती माझ्या बोलण्यावर हसून म्हणाली, अहो, हा मिळालाय तेच नशीब. आणि 2 लोकांना कशाला हवं मोठं घर. तिच्या त्या समाधानी बोलण्याने माझं मन थोडं शांत झालं. मी तिला समजावत म्हणालो, तसं नाही ग, तुम्ही दोघेही मला इथे जायला सांगताय म्हणून म्हटलं. मला त्यांच्या आपुलकीची जाणीव होती, पण मला त्यांना जास्त त्रास द्यायचा नव्हता. ती हसत म्हणाली, अहो, आत्ता पण तर दोघंच आहेत ना. हात तिच्या त्या सहज बोलण्याने वातावरणाला तणाव थोडा कमी झाला. मी तिला म्हणालो, पूजा, एक काम कर, कॉफी तूच घे आता, मी झोप काढतो एक. रात्री झोप नाही झाली व्यवस्थित. असं म्हणून मी बेडवर पडलो. ती माझ्याकडे बघून हसली आणि बाहेर आली. मग थोड्या वेळाने ती परत आली आणि म्हणाली, मी पण पडणारच होते. रात्री लाईट नव्हती, माझी पण झोप झाली नाही. असं म्हणून तिने बेडशेजारीच गादी अंथरली. मी डोळे हलके उघडून ती काय करते ते पाहत होतो. ती वाकून गादीवर बेडशीट घालत होती आणि तिची ती शांतपणे काम करण्याची पद्धत बघून मला बरं वाटत होतं. तिने गुलाबी रंगाची सुंदर साडी नेसली होती. गादीवरील बेडशीट व्यवस्थित करण्यासाठी ती गुडघ्यावर बसून वाकली आणि त्या अवस्थेत ती खूपच मनमोहक दिसत होती. तिच्या साडीचा रंग तिच्या गोऱ्या रंगाला अधिक उजळत होता. तिने बेडशीट व्यवस्थित केलं आणि मग उशी घेऊन हलकीच पाठ टेकली. तिच्या चेहऱ्यावर थकवा जाणवत होता. थोड्याच वेळात ती शांतपणे झोपली आणि मी तिला न्याहाळू लागलो. तिच्या चेहऱ्यावरचं निरागस हास्य आणि झोपलेलं शांत रूप बघून माझं मन शांत झालं. नकळत मी बेडच्या अगदी कडेवर सरकलो आणि पलाथा झोपून माझा एक हात मी खाली सोडला. मला असं वाटत होतं जणू काही ती मला जवळ येण्याचं निमंत्रण देत होती. माझं मन एका अनोख्या विचाराने भारलं गेलं, पण तरीही मला खात्री करून घ्यायची होती. मी तिला दबक्या आवाजात हाक मारली, पूजा, ओ पूजा, पण तिच्याकडून काहीही प्रतिसाद आला नाही. ती गाढ झोपेत होती. तिच्या शांत झोपेमध्ये व्यवस्था आणण्याची माझी इच्छा नव्हती, पण माझ्या मनात एक अनोखी ओढ निर्माण झाली होती. तिच्या त्या शांत झोपेचं रूप माझ्या मनात घर करून राहिलं. तिच्याजवळ असूनही तिला स्पर्श न करण्याची अवस्था माझ्यासाठी कठीण होती. माझं मन एका अनोख्या द्वंद्वात अडकलं होतं. एका बाजूला कर्तव्य आणि आदर होता, तर दुसऱ्या बाजूला एक अनोखं आकर्षण आणि कुतूहल होतं. त्या शांत वातावरणात माझ्या मनात अनेक विचार आणि भावना थैमान घालत होत्या. तिचा कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने माझी हिंमत आणखी वाढली. मी तिला हलका स्पर्श केला. तिच्या हाताला स्पर्श करून पाहिला, तरीही ती जरासुद्धा हलली नाही. तिच्या त्या निष्क्रियतेने माझ्या मनात शंका निर्माण झाली. खरंच ती झोपली आहे की? माझ्या मनात एक विचित्र विचार आला आणि मी लगेच माझा हात बाजूला घेतला. योगायोग होता की ती खरंच गाढ झोपली होती हे मला नक्की माहीत नव्हतं. पण मी हात बाजूला घेताच तिने विरुद्ध बाजूला तोंड केले. तिच्या त्या अचानक हालचालीने माझं मन गोंधळलं आणि मग ती झोपलेल्या स्वरात म्हणाली, ती गादी खराब आहे, पाठ अवघडेल तुमची, तुम्ही झोपा खाली.
मी वर झोपेन. तिच्या त्या अपेक्षित नसलेल्या बोलण्याने मला वाटलं की ती जागीच होती आणि म्हणूनच ती असं बोलत होती. मला थोडं ओशाळल्यासारखं वाटलं. मी उगाचच काहीतरी वेगळा विचार करत होतो. तिच्या सरळ आणि स्पष्ट बोलण्याने माझ्या मनातील चुकीची भावना दूर झाली. म्हणून मी मुकाट्याने उठलो आणि तिच्याजवळ खाली कसाबसा झोपलो. खाली झोपल्यावर मला तिच्याजवळ असण्याचा एक वेगळा अनुभव आला. तिच्या श्वासांचा आवाज आणि तिच्या शांत झोपेचं रूप माझ्या अगदी जवळून जाणवत होतं. माझ्या मनात तिच्याबद्दल आदर आणखी वाढला. त्या दिवशी आम्ही दोघेच एकाच खोलीत जवळजवळ आलो होतो, पण कदाचित ती माझ्याशी बोलून लगेच झोपली असावी, कारण मी खाली येऊन सुद्धा ती काही तिथून उठली नाही. तिची पाठ माझ्याकडे होती. झोपेत ती खूप शांत दिसत होती. माझं मन काही ऐकायला तयार नव्हतं. मी हळूच तिला हात लावला, तिला अलगद स्पर्श केला, पण तेवढ्यात तिने अचानक माझा हात पकडला. तिच्या त्या तात्काळ प्रतिक्रियेने मी क्षणभर पूर्णपणे स्तब्ध झालो. माझ्या मनात धडपड सुरू झाली. मी घाबरून लगेच विरुद्ध दिशेला तोंड करून डोळे गच्च मिटून घेतले आणि काहीच बोललो नाही. माझ्या मनात भीती आणि ओशाळेपणाची भावना दाटून आली. हे मी काय करत होतो असा विचार माझ्या डोक्यात फिरू लागला. ती तिथून झटक्यात उठली आणि वर बेडवर झोपली. तिच्या त्या घडलेल्या प्रकारामुळे मी नक्कीच जागी होती आणि अतिशय घाबरलेली होती, हे मला तिच्या हालचालीवरून स्पष्ट जाणवलं. मी मनातल्या मनात विचार केला, हे काय करून बसलो मी? नुसत्या एका क्षणाच्या स्पर्शासाठी आपण केवढी मोठी किंमत मोजणार आहोत. माझ्या चुकीची जाणीव मला अस्वस्थ करत होती. माझं मन मला सांगत होतं, आपण केलं तर काहीच नाही, पण आता असंही प्रॉब्लेम होणारच आहे, मग सगळंच उरकूनच टाकू. एका क्षणासाठी माझ्या डोक्यात चुकीचे विचार आले. मी माझ्या मनाची पूर्ण तयारी केली आणि हळूच तिच्या जवळ गेलो. तिने ते पाहिलं. तिच्या डोळ्यात भीती आणि आळचे स्पष्ट दिसत होतं. आता काय होणार या विचाराने माझं हृदय धडधडत होतं आणि ती बेडवर झटक्यात उठून बसली. तिच्या डोळ्यात अनपेक्षित भीती आणि आळचे स्पष्ट दिसत होतं. ती थरथरत्या आवाजात म्हणाली, आकाश, काय करताय तुम्ही? काय आहे तुमच्या मनात? यासाठी आलात का तुम्ही इथे? किती विश्वास होता आमचा तुमच्यावर? तिच्या त्या तिरस्कारपूर्ण शब्दांनी माझं मन गोंधळलं. मी घडलेल्या प्रकारामुळे थोडा विचलित होतो, पण स्वतःला सावरत म्हणालो, मी स्वतःहून आलोय का इथे? मला अमोलने पाठवलं म्हणून आलोय. मी लगेच निघणार होतो, परंतु तूच तर मला मुक्काम करायला सांगितलंस. मी म्हणालो, मी तुला म्हणालो होतो की मी इथे थांबत नाही. तुला घ्यायला सकाळी येतो, तर तूच मला थांबून घेतले आहेस. मी खोटं बोलून स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न करत होतो. मी पुढे आत्मविश्वास दाखवत म्हणालो, आणि तसं पण माझा विश्वास आहे तुझ्यावर. तू कोणालाही काही बोलणार नाहीस. मी उसना अवसान आणून बोललो, पण आतून मला भीती वाटत होती की ती अमोलला सगळं सांगून देईन. ती दुःखी स्वरात म्हणाली, हो, चुकलंय माझं. तिच्या त्या प्रश्नार्थक शब्दांनी माझ्या मनात एक चुकीची भावना निर्माण झाली. मी हसून उठलो आणि बेडवर तिच्या शेजारी बसत बोललो, मग चुकीची शिक्षा भोगायला तयार हो आता. माझ्या त्या निर्लज्ज बोलण्याने ती आणखी घाबरली. ती रागाने म्हणाली, शी, काय बोलताय तुम्ही? थोडा तरी विचार करा. तिच्या त्या तिरस्कारपूर्ण बोलण्याकडे दुर्लक्ष करत मी जवळ सरकलो आणि म्हणालो, हे बघ, मला जबरदस्ती वगैरे करण्यात इंटरेस्ट नाही आहे बिलकुल. कशाला स्वतःला त्रास करून घेतेस?
त्यापेक्षा त्याची मजा घे, एन्जॉय कर ना. मला कुठून एवढं सामर्थ्य आलं कुणास ठाऊक. तिने तिचं तोंड हाताने लपवलं आणि हुंदके देऊ लागली. तिच्या त्या दुःखी अवस्थेने क्षणभर माझ्या मनात गिल्टी फिलिंग झाली, पण माझ्या इच्छेपुढे ती भावना टिकली नाही. मी तिचा हात हातात घेतला तशी ती गिरगिळ्या स्वरात म्हणायला लागली, नको ना भाऊजी, प्लीज. ती रडवेलेल्या चेहऱ्याने माझ्याकडे पाहत विनवणी करत होती. तिच्या डोळ्यातले अश्रू बघून क्षणभर माझं मन थरारलं, पण माझी इच्छा इतकी वाढली होती की मी स्वतःला थांबवू शकलो नाही. पूजा, का उगाच विरोध करत आहेस? मी तिला जवळ ओढत म्हणालो. तिला हुंदका देत अनावर झाला आणि ती ओरडून रडू लागली. तिच्या त्या असहाय्यतेने माझ्या मनात एक क्षणभर गिल्टी फिलिंग आली. तिचं ते रडणं बघून मी तडक उठलो आणि रागात म्हणालो, ठीक आहे, निघतो मी मग. आजपासून परत इथे येणार नाही. माझ्या त्या अचानक बदलाने ती आळच्याने माझ्याकडे पाहू लागली. ती डोळे पुसत म्हणाली, असं का करताय तुम्ही? आम्हाला तुमच्याशिवाय कुणाचा आधार आहे? अमोलला आणि मला किती अडचणीमधून मदत केली आहे तुम्ही. तिच्या त्या भावुक बोलण्याने माझं मन थोडं नरम पडलं. मी रागात हसून बोललो, मी तुमच्या सगळ्या गरजा पूर्ण करायचा ठेकाच घेतला आहे ना. माझ्या त्या तिरस्कारपूर्ण बोलण्यावर ती केविलवाण्या स्वरात म्हणाली, अहो, पण मग त्याबद्दल हे कसं वाटतं? मी काय तशी आहे का? तिच्या त्या दुःखी स्वरात आणि असहाय्य शब्दाने माझं मन गोंधळलं. मी तिला समजवण्याचा प्रयत्न करत म्हणालो, काय बोलतेस तू हे? आज मी तुझ्या जवळ आलो ते फक्त मला राहवलं नाही म्हणून. मी येताना काही असं करायचं म्हणून ठरवून आलेलो नव्हतो. तुझ्या शेजारी झोपल्यावर मला राहवलं नाही. माझ्या त्या खोट्या आणि कमजोर पचावावर ती विश्वास ठेवणार नव्हती हे मला माहीत होतं. ती दुःखी स्वरात म्हणाली, हो, पण मीही उत्तेजित झालोच होतो म्हणून तर मी सुरुवातीला विरोध केला नाही. पण हे चुकीचं नाही का? तिच्या त्या बोलण्याने मला काय बोलावं हे सुचेनासं झालं. मी हळूच म्हणालो, काय चुकीचं आहे? त्यावर ती मान खाली घालून ओसाळल्या स्वरात बोलली, मी तुमची पत्नी नाही आहे. तिच्या त्या सरळ आणि स्पष्ट बोलण्याने माझ्या डोक्यात प्रकाश पडला. मी तिच्या बोलण्यावर भावुक होऊन म्हणालो, तुला हॉस्पिटलमध्ये नेताना आणताना, तुला किराणा आणून देताना, तुला जॉबला लावताना, तुझ्या शॉपिंग बॅग उचलताना कोण असतं तुझ्यासोबत? मीच ना. माझ्या त्या हक्काच्या प्रश्नावर ती निरुत्तर झाली. तिच्या चेहऱ्यावर गोंधळ आणि कृतज्ञता दिसत होती. ती हळूच बोलली, मला काही कळत नाही आहे. तिच्या त्या बोलण्याने मी तिला समजावत म्हणालो, ठीक आहे ना, मी नाही जबरदस्ती करत तुला. असं म्हणत मी बॅगमधून 50,000 रुपये काढून टेबलवर ठेवले. जातो मी आता, असं म्हणत मी बॅग खांद्याला अडकवली. तसं ती म्हणाली, थांबा, असं नका करू, आम्हाला गरज आहे तुमची. तिच्या त्या विनंतीने माझं मन पिवटून निघालं. मी दुःखी होऊन म्हणालो, मी एवढा नीच नाही आहे पूजा. मी यापुढेही जेव्हा तुम्हाला गरज पडेल तेव्हा तुम्हाला सपोर्ट करणारच. पण मी माझ्या या सुखासाठी तुम्हा दोघांना मदत करत नव्हतो. तसं असतं तर काल हॉटेलवर जाण्याऐवजी थेट इथेच आलो असतो. एवढं खालच्या पातळीवर नेऊन ठेवण्याची गरज नाही आहे. मी चिडून बोललो, माफ करा. असं म्हणून तिने माझ्या हाताला धरून रूममध्ये घेऊन गेली आणि ती डोळे मिटून बेडवर पडून राहिली. तिच्या त्या पश्चातापाच्या आणि असहाय्यतेच्या अस्वस्थतेने माझं मन गोंधळलं. मी तिच्या जवळ गेलो आणि हळूच म्हणालो, मला मी केलेल्या मदतीचा मोबदला नको आहे. मी काही सावकार नाही आहे.
मला कुणाचाही गैरफायदा घ्यायचा नाही आहे, असं म्हणून मी मागे फिरलो तसा तिने माझा हात पकडला. ती आणि हलक्या स्वरात म्हणाली, मोबदला घेणार नाही, पण माझी इच्छाही पूर्ण करणार नाही का? तिच्या त्या विनंतीने माझ्या खांद्यावरची बाग गळून पडली. मी तिच्या शेजारी बसलो. तिला संकोच वाटत होता. तिच्या कपाळावर आठ्यालं जाळ पसरलं होतं. ती विव्हळत बोलली, आकाश, मला काय होतंय हे कळत नाहीये. असं वाटतंय की मी पहिल्यांदाच एखाद्याच्या एवढी जवळ आली आहे. आणि मी हसून म्हणालो, उगाच नखरे करत होतीस तू. ती हळूच म्हणाली, आता वेळ नका करू. मग मी पण वेळ न घालवता मी तिला घट्ट मिठी मारली आणि म्हणालो, तू खूप मादक दिसतेस. मला तू खूप आवडतेस. ती पण खुश होऊन मला म्हणाली, तुम्ही पण मला खूप आवडता. पण भीतीपोटी असे करत होते. मी पण तुमच्या प्रेमात पडली आहे. ती मला घट्ट बिघडली. मला पण खूप मस्त वाटत होतं. मी तिला हळूवारपणे किस करायला सुरुवात केली. तिच्या ओठांचा तो स्पर्श माझ्यासाठी अनपेक्षित होता, पण त्यात एक प्रकारची आर्तता आणि गरज जाणवत होती. थोड्याच वेळात तीही मला साथ द्यायला लागली. या दरम्यान मी हळूच त्याच्यासोबत चावडचाळे करू लागलो. माझ्या स्पर्शाने तिच्यात एक तीव्र उत्तेजना संचारली. मी हळूच त्याचे कपडे काढून टाकले आणि तिच्या गालावर आणि गळ्यांवर किस करायला सुरुवात केली. ती मादक आवाज काढत मला आणखी जवळ ओढत होती आणि मग माझा सोन्या त्याच्या कामाला लागला. तिच्या स्पर्शाने मी उत्तेजित झालो आणि आम्ही दोघेही वासनेच्या सागरात बुडून गेलो होतो. तिच्या मादक किंकाळ्या आणि माझे दमलेले श्वास त्या शांत खोलीत घुमत होते. आम्ही दोघेही त्या क्षणाचा मनसोक्त आनंद घेत होतो आणि एका नव्या आणि रोमांचक अनुभवाच्या दिशेने प्रवास करत होतो. माझा सोन्या आपला काम करत होता आणि मी तिला तिच्या प्रत्येक भागावर हळूवारपणे किस करून आणखी उत्तेजित करत होतो. तिच्या चेहऱ्यावर वासनेची लाली पसरली होती आणि ती अधूनमधून मादक आवाज काढत होती. तिच्या त्या उत्स्फूर्त प्रतिक्रियेने माझा उत्साह आणखी वाढत होता आणि मी पूर्णपणे रंगात आलो होतो. मी पूर्णपणे उत्तेजित झालो होतो आणि मी तिला घट्ट मिठी मारत होतो, तर कधी तिच्या ओठांवर प्रेमाचा वर्षाव करत होतो. माझे हात तिच्यावर फिरवत होते आणि मी तिला वेगवेगळ्या चावट आणि उत्तेजक पद्धतीने स्पर्श करत होतो. तीही मला पूर्णपणे साथ देत होती आणि आता तर वेड्यासारखी माझ्या गळ्यांवर आणि ओठांचे ठसे उमटवत होती. तिच्या त्या उष्ण श्वासाने आणि ओठांच्या स्पर्शाने माझं मन बेकाबू झालं होतं. मी आता पुरता वेडा झालो होतो. माझा वेग आणखी वाढवला आणि माझी उत्तेजना आता शिगेला पोचली होती. माझ्याही तोंडातून आता मादक आवाज निघत होते आणि ती आणखी जोरदारपणे किस करत तिच्यासोबत रमून गेलो होतो. माझा वेग जसा जसा वाढत होता तसा तसा तिचा श्वास अधिक जलद होत होता आणि तिची पकड माझ्यावर आणखी घट्ट होत होती. मी माझा वेग अजून वाढवला आणि अखेर एका अंतिम टोकावर येऊन पोहोचलो. तिच्याशी चावडचाळे करत मी तिला करत होतो आणि ती पण त्या असीम आनंदाच्या क्षणात पूर्णपणे हरवून गेली होती. तिच्या डोळ्यात एक वेगळीच चमक दिसत होती आणि तिच्या चेहऱ्यावर तृप्तीचे भाव स्पष्टपणे जाणवत होते. ती प्रत्येक क्षणाचा मनसोक्त आनंद घेत होती आणि तिच्या मनातील इच्छा पूर्ण करत होती. आणि मग तो क्षण आला जेव्हा आम्ही दोघे एका अनोख्या शांततेत विलीन झालो. बघता बघता आम्ही दोघेही आता एका परमोच्च बिंदूवर पोहोचलो आणि एका दीर्घ श्वासानंतर शांत झालो. मी तिला एक जोरदार किस केली आणि आम्ही दोघेही एकमेकांच्या मिठीत सामावून शांतपणे झोपलो. त्या रात्री आम्ही 3-4 वेळा एकमेकांना प्रेम सहवास दिला आणि आमच्या दोघांच्या ही मनातील अनेक दिवसापासूनची अतृप्त इच्छा पूर्ण झाली. तर मित्रांनो, कथा कशी वाटली
कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.